करंट सिच्युएशन अँड डिझायर सिच्युएशन. ते पाणी टाकताना तुमच्या कोणत्याही अडचणी असू देत, तुम्ही स्टुडंट आहात, तुम्हाला एक्झाममध्ये चांगल्या मार्कांनी पास व्हायचं आहे, तुम्ही जॉब शोधत आहात, तर तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये नोकरी हवी आहे, तुम्ही जर वयस्कर मंडळी असाल, तुमचे जर कुठले आजारपण असेल त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल, किंवा तुम्ही गृहिणी असाल, एखाद्या मानसिक त्रासातून बाहेर पडायचं असेल, किंवा तुमचा बिझनेस छान चालावा म्हणून तुम्हाला काही प्रयत्न करायचे असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्यासाठी कसं काम करतं त्याचे काही टेक्निक्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी श्वेता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांची मनापासून खूप 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 कृतज्ञता. तुम्ही जे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दाखवलेलं आहे, म्हणूनच मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सेकंड पार्ट हा व्हिडिओ बनवत आहे. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाणी ही आपली जीवसृष्टी आहे. आपण एक वेळ जेवण न जेवता राहू शकतो, पण पाणी न पिता आपण इमॅजिनसुद्धा नाही करू शकत. आणि हेच पाणी जर आपल्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून आपल्याला बाहेर काढण्यासाठी जर मदत करत असेल, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला जर मदत करणार असेल, तर का नाही या टेक्निकचा आपण वापर केला पाहिजे. जपानमधील मसारो मोटो या सायंटिस्टने 90s मध्ये एक संशोधन केलं पाण्यावरती, ज्याच्यामध्ये त्याने पाण्याला मेमरी आहे हे प्रूव्ह करून दाखवलं. या सायंटिस्टने पाण्याला काही अपशब्द आणि काही चांगले शब्द वापरले आणि त्याच्यानंतर चेक केलं की पाण्यावरती खरंच काय रिझल्ट्स आलेले आहेत. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, पाण्याचं स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता का, जेव्हा त्या सायंटिस्टने पाण्याला थँक्यू बोललं, ब्लेसिंग बोललेलं आहे, त्यावेळेला पाण्याचं स्ट्रक्चर किती सुंदरपणे चेंज झालेलं आहे. आणि ज्या वेळेला अपशब्द वापरलेले आहेत त्यावेळेला पाण्याचं स्ट्रक्चर एकदम धूसर आणि अगदी अस्ताव्यस्त असं दिसलेलं आहे. म्हणजेच पाण्याला आपण ज्या भावना देऊ, जे विचार देऊ, जे शब्द देऊ, पाणी त्याप्रमाणे स्ट्रक्चर चेंज करत असतं. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये 70% पेक्षा जास्ती पाणी आहे. नाही, आपण या पाण्याचा उपयोग आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरावं, बरोबर ना. पाणी हे आपल्या घराच्या नळामध्ये येण्यापूर्वी अनेक ठिकाणाहून वाहून येत असतं. नदी, विहीर, दरी, खोऱ्यास तिथल्या ज्या काही मेमरीज आहेत, त्या चांगल्या मेमरीज असू दे, वाईट मेमरीज असू दे, तिथल्या लोकांच्या, तिथल्या परिस्थितीच्या ज्या काही मेमरीज आहेत, त्या सगळ्या मेमरीज पाणी आपल्या घरापर्यंत घेऊन येत असतं. तुम्ही हे ऐकलं असेल की एखादी जर व्यक्ती आपल्याबद्दल जर चांगले विचार करत नसेल तर तिच्या हातचं पाणीसुद्धा पिऊ नये असं म्हणतात. तर हे तितकंच खरं आहे. पाणी आपल्यापर्यंत जेव्हा येतं तेव्हा त्याला न्यूट्रल करून त्याच्यावरती चांगले संस्कार करणे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर ती जी निगेटिव्ह एनर्जी वाहत आलेली आहे आपल्या घरापर्यंत, तीच आपल्या शरीरामध्ये जाईल आणि आपले विचार, आपलं आचरणसुद्धा तसंच निगेटिव्ह होऊ शकतं. इतकं पॉवरफुल पाणी आपल्यासाठी असतं. हे सुद्धा अनुभवलं असेल की मंदिरामध्ये जेव्हा तीर्थ म्हणून आपण पाणी ठेवतो, त्याच्यावरती जेव्हा मंत्रांचे संस्कार होतात, तेव्हा त्या तीर्थाची जी टेस्ट असते ती आपल्या घरातल्या नॉर्मल पाण्यापेक्षा वेगळी असते. तर का वेगळी असते? कारण त्याच्यावरती मंत्रांचे संस्कार झालेले असतात, म्हणूनच ते पाणी अमृत झालेलं असतं आणि आपण त्याला प्रसाद म्हणून पित असतो. अशा प्रकारे पाणी हे त्याच्यावरती ज्या शब्दांचे संस्कार होईल त्याप्रमाणे स्ट्रक्चर चेंज करत असतं. म्हणूनच लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये पाण्याच्या मदतीने आपण आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मॅनिफेस्ट करू शकतो. आणि त्याच्या कोणत्या टेक्निक्स आहेत त्या मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. त्या टेक्निक खूप सोप्या आहेत आणि त्या तुम्ही कधीही करू शकता. तर त्यातली पहिली टेक्निक आहे 2 कप मेथड. येस, तर त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे 2 काचेचे ग्लास. तुम्हाला असे 2 काचेचे ग्लास घ्यायचे आहेत, ठीक आहे. आता टेक्निक सांगण्यापूर्वी मला तुम्हाला हे स्पष्ट करायचं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ना आपलं इंटेन्शन क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला काय हवं आहे त्याची जर स्पष्टता असेल तरच आपण युनिवर्सला सांगू शकतो की आपल्याला काय हवं आहे.
आपण जर कन्फ्यूज असू की आपल्याला काय हवं आहे, आपले विचार सारखे चेंज होत असतील, आपले जे गोल्स आहेत ते सारखे चेंज जर होत असतील, तर मग आपले इंटेन्शन क्लिअर राहणार नाही आणि आपण ते मॅनिफेस्ट करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणूनच कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करायची असेल तर त्याचं इंटेन्शन खूप क्लिअर असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये क्लॅरिटी हवी. तुम्हाला स्वतःला माहिती पाहिजे की मला ही गोष्ट या वेळेला या पद्धतीने हवी आहे आणि मी ती युनिवर्सकडे मागणार आहे. म्हणूनच तुमचं इंटेन्शन अगोदर लिहून काढा, त्याच्यावरती विचार करा आणि मग ते युनिवर्सला सांगा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल लवकरात लवकर. तर ही टेक्निक जी मी सांगत आहे त्याच्यासाठी तुम्हाला आत्ताची जी सिच्युएशन आहे, तुमची करंट सिच्युएशन, आता समजा तुम्ही स्टुडंट आहात, ठीक आहे, आणि उद्या तुमची एक्झाम आहे आणि तुम्ही स्टडी करत आहात, तर तुम्ही करंट सिच्युएशन तुमची काय लिहिणार की मी आत्ता माझ्या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे. ओके, ही तुमची करंट सिच्युएशन झाली. तुमची डिझायर सिच्युएशन काय असणार आहे की उद्याच्या एक्झाममध्ये मला जास्तीत जास्त मी जे प्रिपेअर केलेले क्वेश्चन्स आहेत तेच येऊ देत आणि मी त्याचे आन्सर व्यवस्थित लिहू देत. ओके, सो ही तुमची झाली डिझायर सिच्युएशन. तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 ग्लास घ्यायचे आहेत, काचेचे ग्लासच घ्यायचे आहेत. ओके, आणि एका ग्लासमध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे आणि दुसरा ग्लास तुम्हाला रिकामा घ्यायचा आहे. ठीक आहे, आता तुम्हाला एका स्टिकी नोटवरती किंवा एखाद्या पेपरवरती तुमची करंट सिच्युएशन आणि दुसऱ्या पेपरवरती तुमची डिझायर सिच्युएशन लिहायची आहे. मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने लिहिले. तर मी 2 स्टिकी नोट्सवरती माझी करंट सिच्युएशन आणि माझी डिझायर सिच्युएशन लिहिलेली आहे. तर आता मी माझ्या करंट सिच्युएशनमध्ये लिहिलेलं आहे की माझी यूट्यूब फॅमिली वाढत आहे. ओके, ही माझी करंट सिच्युएशन आहे की माझे काही सबस्क्रायबर डेली थोड्याफार प्रमाणामध्ये वाढत आहेत, जे करंट सिच्युएशन आहे. आणि इथे मी माझी डिझायर सिच्युएशन लिहिलेली आहे की माझी यूट्यूब फॅमिली झपाट्याने वाढत आहे. ओके, हे माझं डिझायर सिच्युएशन असली पाहिजे. ओके, तर अशा या 2 स्टिकी नोट्स मी लिहिलेल्या आहेत, करंट सिच्युएशन अँड डिझायर सिच्युएशन. आता मी काय करणार आहे, हे 2 स्टिकी नोट्स मी त्या 2 ग्लासला लावणार आहे. आता कशा लावायच्या आहेत, ही जी माझी डिझायर सिच्युएशन आहे ही मी या जो रिकामा ग्लास आहे ज्याच्यामध्ये पाणी नाही आहे त्याला ही माझी डिझायर सिच्युएशन लावलेली आहे. ओके, हे पडत आहे, मी जरा व्यवस्थित लावते. ठीक आहे, तुम्ही सेलो टेपनी वगैरे चिटकवू शकता, नाहीतर अशा स्टिकी नोट ज्याला व्यवस्थित गम असेल त्या घेऊ शकता. ओके, काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं पकडते. तर ही माझी झाली डिझायर सिच्युएशन. आता हा पाण्याने भरलेला ग्लास आहे. ओके, आता या ग्लासला मी माझं करंट सिच्युएशनचं जे लिहिलेली नोट आहे ते मी चिटकवत आहे. ओके, तर ही अशी याला चिटकवायची आहे. ठीक आहे, आता ॲक्च्युली मी ही नोट अगोदरच लिहून ठेवलेली आणि त्याचं ते गम निघून गेलेलं आहे. तर ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्हाला कळालं ना की या ग्लासला ज्याच्यामध्ये पाणी आहे ना त्या ग्लासला आपली करंट सिच्युएशनची नोट लावायची आहे. ठीक आहे, आता काय करायचं आहे, आपल्याला ही करंट सिच्युएशन जी आहे ती कंप्लीट 1 मिनिट आपल्याला डोळे बंद करून इमॅजिन करायची आहे. तशी काही फारशी गरज नाही, कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ही सिच्युएशन ऑलरेडी माहीत आहे. ती ॲक्च्युली प्रॅक्टिकल सिच्युएशन तीच आहे ना करंट आपली. तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला ही सिच्युएशन माहिती आहे. तर डोळे बंद करून फक्त आत्ताची जी सिच्युएशन आहे ना ती इमॅजिन करायची आहे. आज हातामध्ये पकडून मी माझी सिच्युएशन 1 मिनिट इमॅजिन करणार आहे, जी आत्ता करंट सध्याची स्थिती आहे.
माझी जी आत्ता करंट सिच्युएशन आहे ती इमॅजिन केलेली आहे. 1-2 करून जे काही माझे सबस्क्रायबर वाढत आहेत डेली यूट्यूबवरती ते मी इमॅजिन केलेलं आहे. ओके, आता काय करायचं आहे, आपलं जे डिझायर सिच्युएशनचा ग्लास आहे, जो एम्प्टी ग्लास आहे, ठीक आहे, हा माझा एम्प्टी ग्लास आहे डिझायर सिच्युएशनचा. ओके, तर आता ही जी डिझायर सिच्युएशन आहे ती मला 1 मिनिट इमॅजिन करायची आहे आणि ती इमॅजिन करत असताना मला या ग्लासमधलं पाणी या ग्लासमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे, करंट सिच्युएशनच्या ग्लासमध्ये जे काही पाणी आहे ते मला डिझायर सिच्युएशनच्या ग्लासमध्ये टाकायचं आहे. पण ते पाणी टाकताना मला जी डिझायर सिच्युएशन हवी आहे, जसं की मी लिहिलेलं आहे की माझी यूट्यूब फॅमिली झपाट्याने वाढू दे, ते मला इमॅजिन करायचं आहे. दुसरा कुठलाही विचार मला करायचा नाही आहे. मी पाण्याला इंटेन्शन देत आहे माझ्या डिझायर सिच्युएशन. सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हेममये मुनिगण वंदित मोक्षप्रद. ओके, तर मी या ग्लासमध्ये पाणी टाकताना माझी जी डिझायर सिच्युएशन आहे ती इमॅजिन केलेली आहे. आता ही जी स्टिकी नोट आहे ही काढून टाकायची आहे. ठीक आहे, स्टिकी नोटचं काम संपलेलं आहे. मी काय केलं, मी पाण्याला माझ्या थॉट्सचं इंटेन्शन दिलेलं आहे आणि पाण्याचं स्ट्रक्चर माझ्या विचारांनुसार, माझ्या फिलिंग्सनुसार चेंज झालेलं आहे. आता मी पुन्हा एकदा 1 मिनिट इमॅजिन करणार आहे या पाण्याकडे बघून की मी जी डिझायर सिच्युएशन सांगितलेली आहे ती खरी होत आहे. ओके, मी असं इमॅजिन करणार आहे की ते सगळं तसं घडलेलं आहे आणि घडणार आहे. ओके, तर मी या पाण्याकडे बघते, या पाण्याच्या तरंगाकडे नीट लक्ष देत आहे आणि मी इमॅजिन करत आहे की माझी जी डिझायर सिच्युएशन आहे, यूट्यूबची फॅमिली झपाट्याने वाढू दे, ती वाढत आहे. ठीक आहे, मी पाण्याला इंटेन्शन दिलं आहे. आता मी हे पाणी पिणार आहे. ओके, जे डिझायर आपण इंटेन्शन दिलेलं पाणी आहे ते आपल्याला प्यायचं आहे. ते पिताना सुद्धा आपण फील करायचं आहे, इमॅजिन करायचं आहे की ते डिझायर सिच्युएशन खरी करत आहे. मी माझ्या डिझायर सिच्युएशनचं इंटेन्शन दिलेलं पाणी पिलेलं आहे. तर ही झाली आपली एक मेथड. ही तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करू शकता किंवा तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकता. जास्त इफेक्टिव्ह जर तुम्हाला ही टेक्निक तुम्हाला रिझल्ट आणून देण्यासाठी वापरायची असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करा. कारण रात्री झोपताना आपलं माइंड हे सबकॉन्शियस माइंडमध्ये जात असतं. ह्या गोष्टी आपण माइंडला सांगतो ना, तर माइंड त्याच्यानुसार काम करायला लागतं. म्हणून रात्री जर शक्य झालं, वेळ मिळाला तर नक्की करा. टेक्निक सांगण्या अगोदर मला तुम्हाला इथे रिक्वेस्ट करायची आहे की मी आता जे डिझायर सिच्युएशन सांगितलेली आहे ती खरी करण्यासाठी तुम्हीच हेल्प करणार आहात. म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारा सपोर्ट द्या, तुमचं प्रेम द्या, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासारख्या गोड लोकांसोबत व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ना ते कमेंट बॉक्समध्ये विचारत जा. मला खरंच आवडेल. तुमचे जे काही प्रश्न असतील, कोणत्याही अडचणी असतील, काहीही क्वेश्चन असतील, त्याचे उत्तरं देण्यासाठी मला खरंच आवडेल. म्हणून प्लीज तुम्ही जर माझ्याशी कनेक्ट झाले तर मला तुमच्यासोबत कनेक्ट व्हायला खरंच खूप छान वाटणार आहे. तर येस, आता आपण दुसरी टेक्निक बघूया. जी दुसरी आहे टेक्निक, वॉटर टेक्निकच आहे ती पण. तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, खूप सोपं आहे. आपल्याला एक काचेची बॉटल घ्यायची आहे. ठीक आहे,
अशी काचेची बॉटल घ्या आणि ती आपल्याला पूर्ण पाण्याने भरायची आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, ज्या स्टिकी नोट्स मी तुम्हाला आत्ता दाखवल्या त्या तशाच स्टिकी नोट्स त्या पाण्याच्या बॉटलला तुम्हाला चिटकवायच्या आहेत, फक्त तुमच्या डिझायर सिच्युएशनच्या. म्हणजे अफर्मेशन्स लिहायचे आहेत. तुमचे जे काही अफर्मेशन्स आहेत, आता समजा तुम्ही स्टुडंट असाल, चांगल्या मार्कांनी पास व्हायचं असेल, तर तुम्ही काय लिहिणार की मला चांगल्या मार्कांनी या परीक्षेमध्ये इतके पर्सेंटेज मिळाले पाहिजेत, असं तुमचं जे काही अफर्मेशन आहे ते लिहू शकता. समजा तुम्ही जॉब शोधत आहात, तर एखाद्या XYZ कंपनीमध्ये तुम्हाला या पोझिशनसाठी इतका सॅलरी हाईक मिळू दे आणि जॉब लागू दे, ते अफर्मेशन तुम्ही लिहू शकता. तुमचा जर बिझनेस असेल तर तुमच्या बिझनेसमध्ये इतकं पर्सेंटेज प्रॉफिट या महिन्यामध्ये होऊ दे किंवा इतका सेल होऊ दे, असं तुम्ही लिहू शकता. किंवा तुमचं लहान बाळ असेल किंवा तुमची मुलं शाळेत जात असतील किंवा त्यांचं छान संगोपन करायचं असेल, त्यांच्यावर चांगले संस्कार द्यायचे असतील, तर त्या रिलेटेड अफर्मेशन लिहू शकता. नवरा बायकोमधलं जर एखादं नातं तुम्हाला छान सुंदर प्रेमळ करायचं असेल, तर त्याबद्दल तुम्ही अफर्मेशन लिहू शकता. तुम्ही एखाद्या आजारपणामधून जात असाल किंवा तुम्हाला कुठलं दुखणं असेल, कुठला मानसिक त्रास असेल, त्याबद्दल तुम्ही अफर्मेशन लिहू शकता. पण एक गोष्ट काळजी घ्या की अफर्मेशन लिहिताना कुठलाही निगेटिव्ह शब्द लिहू नका, जसं की नाही, नाही होत आहे, हे जाऊ देत, हे माझ्या आयुष्यातून दुःख जाऊ देत, अशा टाईपचे निगेटिव्ह सेंटेन्स नका वापरू. फक्त पॉझिटिव्ह प्रेझेंट कंटिन्युअस सेंटेन्स तुम्ही वापरायचे आहेत. अफर्मेशन कसे लिहायचे याबद्दल पण व्हिडिओ जर हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्कीच त्याच्यावर डिटेल व्हिडिओ अजून बनवेन. तर तुम्ही अफर्मेशन लिहायचे आहे स्टिकी नोट्सवरती किंवा एखाद्या पेपरवरती लिहू शकता. ते सेलो टेपने तुम्हाला पाण्याच्या बॉटलवरती चिटकवायचं आहे. ठीक आहे. जे काही अफर्मेशन तुम्हाला लिहायचं आहे ते लिहून याच्यावरती चिटकवायचं आहे आणि तीच पाण्याची बॉटल तुम्ही पाणी पिण्यासाठी रोज वापरायची आहे. ठीक आहे. एक काळजी घ्या, तुमचं अफर्मेशन ओलं नाही झालं पाहिजे, म्हणून व्यवस्थित त्याला सेलो टेपनी कवर करा आणि चांगला पेन वापरा, ज्याच्यावरती पाणी पडल्यानंतर पण स्प्रेड आऊट नाही होणार तुम्ही लिहिलेलं. तर एखादं अफर्मेशन जर पाणी पिताना पुसलं गेलं, त्याच्यावर चुकून जर पाणी पडलं तर ते पटकन काढून टाका आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित लिहून चिटकवा. तर तुम्ही अशा बॉटल्स कॅरी करू शकता तुमच्या ऑफिसमध्ये, ट्रॅव्हलिंग करताना. तुम्ही जर घरी वर्क फ्रॉम होम करत असाल, गृहिणी असाल, तर अशा बॉटल तुम्हाला अफर्मेशन लिहून ठेवून वापरण्यासाठी सोप्या आहेत. ठीक आहे. तर जेव्हा पण तुम्ही पाणी प्याल तर ते अफर्मेशन ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते थॉट आपोआप जाणार आहे आणि तुमची कुठलीही अडचण असेल किंवा कुठलीही स्वप्न पूर्ण करायची असतील, ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेत आहात, ते सगळं पूर्ण होणार आहे. म्हणूनच ही वॉटर बॉटल टेक्निक तुम्ही नक्की वापरून बघा. खूप सोपी आहे करायला आणि कॅरी करू शकतो आपण बॉटल्स. फक्त काचेची बॉटल आहे, काळजी घ्या, बाकी काही टेन्शन नाही. तुम्ही तुमची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी छानशी अफर्मेशन्स लिहा आणि या 2 टेक्निक वापरा. ठीक आहे. तर आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलीच आहे, म्हणून मी तुम्हाला एक बोनस टेक्निक सांगणार आहे पाण्याची. तर ती बोनस टेक्निक अशी आहे की आपण पाणी दिवसभरामध्ये पितच असतो, बरोबर. तर जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी प्याल तेव्हा तेव्हा त्या पाण्याला चार्ज करायचं आहे. चार्ज करायचं आहे म्हणजे काय करायचं, आता समजा तुम्ही या ग्लासमध्ये पाणी वरती असं कवर करून हाताने असं सांगायचं आहे, जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर पडत आहे आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि जे काही अफर्मेशन असेल तुमच्या कुठलेही ड्रीम रिलेटेड, ते अफर्मेशन त्या पाण्याला द्यायचं आहे. म्हणजे ते इंटेन्शन द्यायचं आहे की समजा माझा दिवस छान जाऊ देत, असं बोलायचं आहे आणि ते पाणी तुम्ही प्यायचं आहे. तर जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी प्याल तेव्हा तेव्हा तुम्ही पाण्याला अफर्मेशन द्यायचं आहे. दिवसभरामध्ये पाण्यासोबत भरपूर कामं करतो. भांडी घासणे, म्हणजेच भांडी धुणे, कपडे धुणे किंवा आंघोळ करणे, अनेक कामं असतात पाण्याशी रिलेटेड. तर तेव्हा पण तुम्ही अफर्मेशन बोलत बोलत ती कामं करू शकता. म्हणजे पाण्याला ती एनर्जी जाईल, तुमच्या फिलिंग्स जातील आणि पाणी त्या पद्धतीने तुमच्यासाठी काम करेल. ठीक आहे.
तर अशा या टेक्निक्स होत्या, वॉटर टेक्निक्स, आणि त्या वापरून तुम्ही खरंच तुमच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आलेलं बघू शकता. खरंच या टेक्निक्स तुम्ही करून बघा आणि मला खात्री आहे की तुम्हीच मला कमेंटमध्ये येऊन सांगाल की या टेक्निकमुळे माझं हे स्वप्न किंवा हे ध्येय पूर्ण झालेलं आहे. आधी छोट्या छोट्या गोष्टींपासून चालू करा. एखादं मोठं स्वप्न पण तुम्ही लिहू शकता, पण छोट्या छोट्या गोष्टींनी चालू केलं तर त्या पूर्ण झाल्या तर आपल्याला अजून कॉन्फिडन्स वाटतो आणि आपण अजून त्या गोष्टीवरती ट्रस्ट ठेवतो आणि मग ती गोष्ट आपल्यासाठी अजून काम करते. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये बिलीफ हे खूप महत्त्वाचं आहे. त्याशिवाय लॉ ऑफ अट्रॅक्शन कोणासाठीच काम करत नाही. म्हणून विश्वास तुमचा जास्तीत जास्त त्याच्यावरती बसणं खूप महत्त्वाचं आहे. तरच लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्यासाठी काम करेल. तुमच्या फिलिंग्सवरती नेहमी लक्ष ठेवत जा, कारण तुमच्या फिलिंग्सचेच विचार बनतात आणि तुमच्या विचारांचेच बिलीफ्स बनतात आणि तुमच्या बिलीफ्सचेच ॲक्शन्स बनत असतात आणि ॲक्शनवरूनच तुम्ही तुमच्या सवयी घडत असतात. म्हणूनच आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं, लक्ष देणं, वारंवार आपण निगेटिव्ह जास्ती सेल्फ टॉक करत आहोत का, पॉझिटिव्ह करत आहोत का, ते चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मंडळी, या काही टेक्निक्स मी तुमच्यापर्यंत वॉटरच्या शेअर केलेल्या आहेत. मला खरंच खूप आवडेल लॉ ऑफ अट्रॅक्शन, अजून जे युनिवर्समध्ये बरेचसे लॉ आहेत, टोटल 12 लॉ आहेत, त्याबद्दल बोलायला आवडेल. शिवाय मला वेगळे वेगळे बुक्समध्ये जे काही मॅनिफेस्टेशनचे टेक्निक्स आहेत ते तुमच्यापर्यंत शेअर करायला आवडेल. मला मोटिवेशनबद्दल भरपूर काही तुम्हाला शेअर करायचं आहे. जे काही मी शिकलेली आहे हे सगळं ट्राय अँड टेस्टेड आहे. जे मी स्वतःसाठी वापरलेलं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते, ज्याच्यामुळे मला खरंच रिझल्ट आलेला आहे. म्हणूनच मी हे तुम्हाला ठामपणे सांगू शकते की ही टेक्निक वापरा आणि तुमचे स्वप्न, तुमच्या अडचणींसाठी हे तुम्हाला रिझल्ट आणून देईल. म्हणूनच तुम्ही या सगळे टेक्निक्सला वापरून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमच्यासाठी हे खरंच कसं काम केलं, आणि जर नसेल केलं तर काय अडचणी आल्या, त्याच्यावरती मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये गाईड करेल, जेणेकरून तुम्हाला क्विक रिझल्ट मिळेल. ओके, तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. असंच एका नवीन विषयावरती पुन्हा एकदा भेटूयात. पण हां, सबस्क्राईब करायला विसरू नका हां, कारण मी इंटेन्शन दिलेलं आहे, डिझायर इंटेन्शन लक्षात आहे ना. तर सबस्क्राईब करा चॅनेलला आणि यस, खूप सारं प्रेम आणि धन्यवाद.